अजित पवारांना मोठा धक्का, 7 आमदारांनी सोडला पक्ष। नागालँडमधील सर्व 7ही आमदारांनी तेथील सत्ताधारी NDPP पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा मिळवण्याचा उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता। 2 वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला होता। पक्षात फूट पडल्यावर अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला होता। मात्र आता तो पूर्ण होण्यात नागालँडमधील राजकीय घडामोडींमुळे मोठा अडथळा निर्माण झालाय। नागालँडमधील विरोधी पक्षाचं बळ अचानकपणे कमी झाले आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले आहेत। यामुळे सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे सरकार अजून मजबूत झाले आहे। विधानसभा अध्यक्ष शिरेंगेन लॉन्गकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व 7 आमदारांनी स्वतः हजर राहून NDPP मध्ये विलीन होण्याचा निर्णय सांगणारी औपचारिक पत्रे सादर केली। त्यांनी सांगितले की हे विलीनीकरण संविधानाच्या 10व्या अनुसूची अंतर्गत संविधानिक आवश्यकता पूर्ण करते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।